मॉर्निंग, नमस्कार. कशा आहात सर्वजण? तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. खायला सँडविच बनवत होते, तर चला म्हटलं आपण त्याची रेसिपी शूट करू. तर चला मला दाखवते मी कसं बनवते. कसं बनवायचं सँडविच तुम्हाला तर माहीतच असेल, पण तरी मी दाखवते. बघा, मी त्यासाठी सगळं तयारी करून ठेवली आहे. बघा, पुदिना आणलं. ह्याचा वास थोडासा छान वाटतो, थोडासा बेकार वाटतो. आपल्याला काही खाण्याशी मतलब आहे. बटाटा आपण उकडून घेतलेला आहे. त्याची पटकन आपण साल काढून घेऊ. हा बटाटा चुलीवरती शिजवलाय, त्यामुळे इकडे काळी झाली. हे बघा, त्याच्यामुळे हाताला सगळं हात काळा होऊन बसतोय. बटाटा आपण उकडून त्याची साल काढून घेतली. आता हा बारीक करून चाकूने हे कट करून घेऊ आपण. चला, हे मी कट करून बटाटा घेतलाय. आता कांदा वगैरे ह्याचं काय मसाला बटाटा बनवू, त्यासाठी कांदा चिरते. कांदा चिरायचं म्हटलं की बापरे, आज एवढं रडायला येतं ना. कांद्याचं एवढं तिखट की असं कोणीतरी मारल्यासारखं रडायला येतं. एक कांदा बस झाला. आपण एकच कांदा चिरून झाला कांदा कट करून. आता आपण फ्राय करू बटाटा. कॅमेऱ्याचं प्रॉब्लेम आहे. मी दिसलं तर किचन दिसत नाही, किचन दिसलं तर मी दिसत नाही. काय करू आता? मला असं वागावं लागतंय, मी दिसतच नाहीये. मी घेते असं बसते आणि मग बनवते. काय असं बसून होणार आहे? बरं चला, नाही दिसत मी तुम्हाला रेसिपी तर पहिले गॅस पेटवू. आणि आमचा लायटर चालत नसल्यामुळं काडीपट्टीनं आमचा गॅस चालू करावा. ठेवून घ्यायचे पहिले गॅस चालू करून त्यावरती. आणि त्यामध्ये 1-2 चमचे तेल टाकायचं. आलं आणि लसूण बारीक केलेले ते यामध्ये टाकायचं. तेल गरम झाल्यापर्यंत. या अशी दिसते मी, पण कॅमेरा चालू केला की दिसतच नाही मी तुम्हाला. चला, ते तडतड करायला लागले. कढीपत्ता आहे की कढीपत्ता कसं काय कढीपत्ता सुकलाय जरासा, पण चालेल. कढीपत्ता पण टाकून घ्या आपण यामध्ये. आलं आणि लसणाची पेस्ट बनवलेली यामध्ये टाकू. आता यामध्ये कांदा टाकू. कांदा नाही, पहिले हे टाकू, कढीपत्ता टाकू. सॉरी, जिरे मोहरी पण राहिले. जिरे मोहरी पण टाकायची. जिरे सापडले. आणि आता कांदा भाजून घ्यायचा लाल होईपर्यंत. भाजतोय तोपर्यंत आपण त्याची हिरवी चटणी करून घेऊ. ह्याची कशाची? पुदिन्याची हिरवी चटणी करून घेऊ. झालं बस. पहिले आपण हे पुदिना धुवून घेऊ. परत ह्या चटणीसाठी थोडासा लसूण सोलायला लागेल. मी लसूण सोलते. आवडतं की नाही माहीत नाही लसूण सोलायला, पण मला लसूण सोलायला आवडतं बरं का. म्हणजे आवडतं मला लसूण सोलायला, मज्जा येते. कांदा आपला भाजलाय बघा. आता यामध्ये थोडीशी हळद टाकायची राहिली. हळद आणि मीठ. मिठाचा मला काय अंदाज कळत नाही, तुमच्या मताने टाका. किती टाकायचं होतं, फक्त खारट. आपण उकडलेला बटाटा यामध्ये टाकायचा. अरे देवा, ह्यात काय बोलतात, नुसतं मिठाचंच झालंय. तिखट टाकायचंच राहून गेलं. अशी गुलकडे बघा. म्हातारपणी तर माझं काय व्हायचं काय माहिती. काय करू आता? थांबा, करते मिरची माझ्यासारखं तुम्ही खाली कळपलं रे तोपर्यंत. लय तिखट झाल्यासारखं वाटतं. मिरची लय झाली होती. असू द्या बघा, तिखट होत नाही टाकत. झालं आपला बटाटा तयार. आता आपण पुदिनाची चटणी बनवू. समजलं? पुदिना, कोथिंबीर आणि ह्या मिरच्या टाकायच्या.
1-2 मिरच्या टाकायच्या आणि हा चिरलेला नाही, काय बोलतात त्याला, सोललेला लसूण एवढंच टाकायचं आणि बारीक करायचं मिक्सरला. थोडंसं पाणी टाकायचं, त्याच्याशिवाय काय बारीक होत नाही. कसली झाली अजून नीट बारीक नाही झाली, अजून एकदा बारीक करते मी. पटकन निघालं पडलं लगेच, पाणी कुठून गळतंय. चटणी काय परफेक्ट बारीकच व्हायला झाली आहे, निवास तर बेकार येते. जाऊ बस झाली अशीच. आपण बनवायला घेऊ सँडविच. पहिले हा इथला पसर आवरते, लई घाण झाला. सगळे नको काढायला, मी एवढं नाही खाणार. असं स्प्रेड करून घ्यायचे सगळीकडे. याच्यावरती लावून घेतलं. आता याच्यावरती आपण 3 थोडासा बटाटा टाकू. एकदम जे तुम्हाला पाहिजे तेवढं टाकू शकता तुम्ही. तुम्हाला हे बनवले आपण, तर याच्या एका साईडला हे राहिले ना, त्याच्यावरती टोमॅटो केचप लावून घ्यायचा थोडासा. मेरे पास बहुत कम है, संपेच यार, ये आणावं लागेल. झाला आपला हे तयार. याच्यावरती परत असं ठेवून घ्यायचं सगळं. हां, हे झाले. आता हे आपण गॅसवरती पॅन ठेवू आणि त्याच्यावरती हे कडक असं फ्राय करून घेऊ. चला केचप घेऊन आले, एवढ्या उन्हातानाचं जाऊ संपलं. चला परत आपण बनवायला प्रोसेस चालू करू. जे काय नाही, आता फक्त एवढंच राहिले, फ्राय करायचं फक्त. चला करून घेऊ, भूक लागली जाम. थोडंसं तेल टाकू आणि फ्राय करून घेऊ मस्त क्रिस्पी. अजून एक करू का, एवढं माझं पोट नाही भरायच्यावरती ठेवू आणि कडक असं म्हणजे क्रिस्पी भाजून घेऊ. बघायचं, नाहीतर करपून जाईल तुमचं. करपल्यावरती माझ्याच नावाने बोंबा मारायचा. आव, लक्ष द्यायचं. लक्ष स्वयंपाक बनवताना स्वयंपाकावरतीच राहायला पाहिजे. माझा राहत नाही, मी तुम्हाला ज्ञान शिकवते. चला बनवू आपण. लक्ष द्या. बघा मी तुम्हाला सांगितलं, मी माझं लक्ष मोबाईलमध्ये घातलं, ते करपलं सगळं. झालंय. आता आपण या प्लेटमध्ये काढून घेऊ. छान दिसतंय की नाही आता. चला त्याला आपण कट करू डायरेक्ट पोटात. असं क्रिस्पी झालं एकदम छान. डिश जरा मोठीच झाली आहे, छोटी पाहिजे होती, बट कोई बात नहीं, हम ॲडजस्ट कर लेंगे. चला आता आपण आपल्या रेसिपीला रेट करायची वेळ आली. बघा कसलं भारी झालंय, छान. एकच नंबर. आजच करायचं खायला. चला बाबा मी खाते.